चोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले हयच तू माका माहित हयच तुका शोधतलय मी खय गेलास तू सुशल्या आई सोडूच नाही हे आई आई अगं काय झालं तुला आई हा बघ हयचा सुशल्या माधवा हयचा दत्ता थैसर बघ हयचा सुशल्या खय गेलेला नाही हा सुशल्या असा समोर ये मी तुका सोडूच आहे नाही सुशल्या आई आई ता नाही हा हयचा मगाशी माझ्या समोर उभा होता मी पकडूक गेलाय ना तसा पळून गेला जातला खायता ती अवदस्था या घर सोडून जाऊची नाही अरे तुम्ही उभे कित्याक आई बघा ते का शोधत आहे का हयच काय दडून बसला आता आई आई सुष्मा नाहीये इकडे हयच आता म्हणजे मी काय खोटा बोलता अभिरामा रघु भाऊजी आता तुम्हीच बघा काय आता आई आज चल तू बघू नाही आधी त्या सुसऱ्यात बघू गोया शोधून काढत आहे का शोधून काढा पकडत आहे का हो हो आम्ही शोधतो तिला तू आज चल आधी माधव दादा आई ना आत घेऊन जा मी आज जाऊचाय नाही आधी सुशल्यात बघू खाया मी हाय बघितलेला ते का हे बघ आई ऐक हे बघ मी तिला शोधतो तू आज तर चल हाय मी नाही जाऊचंय चल, आई. मी आज जाऊचंय नाही शोधू खोया ते का मी सांगताय ना मी नाही आज जाऊचंय शोधू खोया सुषमा कुठे गेली शोधायला हवं तिला त्यात आता आईंना ती दिसते असंच होतं रे तिला अधून मधून शेवंत आणि अण्णा दिसतात आणि आता ही सुषमा विचित्र आहे हे सगळं काय रघु काका हो पण आता आपण काय करतो लो खरंय आपण काय करणार पण तुम्ही करू शकता म्हणजे हे तुम्हाला काय वाटतं आईंना ती माणसं कशी दिसतात का दिसतात हे सगळं काय आहे तर माका काय कळणार नाही हो छे असं कसं तुम्हाला तर सगळं कळतं सगळ्या गोष्टींची उत्तरं असतात तुमच्याकडे आता एक काम करा डोळे बंद करा आणि त्याला विचारा विचारा ना हो आता ह्या सांगू घेऊचा नाही हो अरे असं कसं गावात तुमच्याशिवाय एक पानही हलत नाही असं म्हणतात आणि तुम्ही मला मात्र काहीच सांगत नाही असो आता एक काम करायचं गावामध्ये कुणालाही काही सांगायचं नाही म्हणजे या बसा 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 समजावून सांगतो तुम्हाला या रघु काका तुम्ही आजपर्यंत गावातल्या अनेक अडचणी सोडवल्या अनेकांना अडचणीत टाकलं हा म्हणजे ते लिंबू मिरची वगैरे
पण आता हे काही करायचं नाही. आता वय झालंय तुमचं. आता तुम्ही रिटायर व्हायचं. छान घरी बसून आराम करा. कुणालाही काही सांगायची गरज नाही. अहो, पण त्या पूर्वापार चला दिला हो. तुम्ही खूप इतरांचा विचार करता भाऊ. हो. जरा तुमचा विचार करा ना. इथे काय घडतंय हे तुम्हाला नव्यानं सांगायची गरज आहे का? नेने वकिलांचा खून झालाय. हो. सुषमा गायब झालीये. आणखीन बरंच काही घडतंय. तुम्ही कशाला त्यात अडकताय? नाही, तुमची अडकायची इच्छाच असेल तर. मी किती अडका? मी काय केलंय? हा, तुम्ही हे केलं नाहीयेत ना? नाही. मग आता कुणासाठी काहीही करायचं नाही. कुणाच्याही भल्याचा विचार करायचा नाही. कुणाच्याही उत्कर्षाचा विचार करायचा नाही. कुणाचंही वाईट चिंतायचं नाही. हा. तो आहे ना? हो. तो बघेल. तुम्ही काही करायचं नाही. जे आहे ना ते सगळं बाहेर येणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. आणि मी हे सगळं तुम्हाला आपलेपणानं सांगतोय. म्हणजे मी पोलीस अधिकारी आहेच, पण अभिरामचा मित्रही आहे. पण एक लक्षात ठेवा, मी कर्तव्याच्या आड मैत्री आणत नाही. आलं लक्षात? जा, मग निघा. हा, काळजी घ्या. होय होय. काय करता हा? अजूनही तेच सुरू आहे. सुषमा दिसली म्हणाली. सरिता, छाया, देविका आहे आत. सुषमा आईंना दिसते यापेक्षा सुषमा कुठे आहे हे जास्त महत्वाचं आहे. एक व्यक्ती अशी घरातून गायब होते. सिरियस आहे ना हे? आम्हाला सुद्धा कळत नाहीये काय करायचं ते. सगळं गंभीर आहे प्रकरण हे. सुषमा अशी घरातून बाहेर जायची का? समजा ती अशी घरातून बाहेर गेली असेल आणि आपण इथे तिची वाट पाहतोय, आणि समजा ती येण्याच्या ऐवजी तिची डेड बॉडी आली तर? किंवा समजा तिला कुणी मारलं असेल तर? म्हणून म्हणतोय, सांगा, तुमचा काय अनुभव आहे? तुम्हाला काय माहितीये? सुषमा अशी घरातून बाहेर जायची का? काय आमका सांगायचं नाही. ती जायची. तुका काय माहित हा? तुझावर आर्चिस, थांब. दत्ता भाऊ, त्याला काही माहिती असेल तर मदतच होईल ना त्याची आपल्याला. बोल आर्चिस, काय माहिती आहे तुला? हो, ती जायची बाहेर. इनफॅक्ट मी स्वतः तिला नेने वकिलांकडे सोडलं होतं. ती गावकऱ्यांना पण भेटायची आणि काही सांगायची. आम्ही नेनेनं वार केला हो, तात्या सुस्त्यानं सगळ्यांका सांगितलं नव्हता. म्हणजे ती घरातून अशी बाहेर जायची. तिचं घरी येण्याचं कसं असायचं? त्याचं काय माहित नाही हा. कधी यायचा, कधी जायचा, सगळी त्याचीच मर्जी. असं असेल तर तिला शोधावंच लागेल. हॅलो, रणजित विश्वासराव. नाईकवाड्यातून सुषमा गायब झाली आहे. आसपास कुठे आहे का बघा.
सापडली तर फोन करा मला लगेच. सोडा सोडा माका सोडा. आहे कोण नाही हा? हा सुषमा थयचा. मी बघितलंय ते का थयचा खय नाही गेलेला सुषमा. आरशातून बघित होता मगा. अगे आहे ते का नंतर बघूयात आपण. तू आधी तू हाय तू हाय बस बघूया. बसा बसा ईशा. देविका पाणी दे. हो पाणी पी. काय नको मका. देविका तू जा, आम्ही बघतो काय ता. माका फसवलेला हा. खोटा बोलले माझ्याशी. त्या सुशल्या घराच्या बाहेर काढतो सांगितल्यानी पण ती अवदसा अजून घरातच हा. दर येळे खोटा बोलले माझ्याशी. आहे तुझ्याशी हय कोणी एक खोटा बोलूक नाही. तुमचं बापूच खोटं बोलता. तुमच्या बापाशी आधी शेवंतावर पैसे उधळल्या. मी ते का घरात येऊ दिलंय नाहीतर त्या शेवंता घरात इला असता. पण शेवटी काय ह्यांनी तिच्या लेकीक घरात येऊ दिल्यानी त्यांका सांगितल्यानी ते का बाहेर काढा. हे माका म्हणाले जातला बाहेर ता पण अजून ता हयच असा. आहे खय हा आमका खय दिसत नाही ता. म्हणजे मी खोटा बोलतोय. ता हयच हा. ह्या घराचा वाटोळा झाल्याशिवाय ता बाहेर जाऊचा नाही. पण मी पण बघताय कसा जायत नाही ता. दाखवतोय तुमका. चला आहे तुम्ही हयच बसा. त्या सुशल्या इला की बघू आपण काय करायचं ता. तुम्ही कोण शोधूचा नाही माहित आहे माका. माकाच जाऊचा लागतला. ता खय दडलेला हा बघू खोया आणि हेंका पण जाब विचारू खोया माका. तुका काय विचारूच असा ना ता मग सावशीद विचार. पण आता हैसून खय जायचा नाही. हाय तुम्ही हयच बसा. त्या सुशल्या इला समोर की बघूया आपण काय. छायाताई तुम्ही आय वांगडा थांबा हयच. हा आता आयंका बाहेर येऊ देऊ नको. मी कामा करते. हा असे मी सोडूच नाही ते का सांगण ठेवतंय. होय झालं बोलणं? हो पण काही उपयोग होणार नाही. म्हणजे आपल्याला नाही जाता येणार. माधव तू त्याला सांगितलंस का व्यवस्थित सगळं? हो हो अगं त्याची ती ड्युटी आहे. तो आपल्याला सोडू शकणार नाही. मी बोलून बघू का? काही होणार नाही. अरे मग काय करायचं? आपण असंच अडकून राहायचं का? एक्सक्यूज मी. विश्वासराव तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं मी? नाही नाही या ना या. असू. बस बस ना. हो. बस बस. बस सॉरी मी एकेरीवर आले. हा मी पोलीस ऑफिसर तर आहेच पण त्याचबरोबर तुमच्या दिराचा मित्रही आहे. त्या नात्याने तुम्ही मला एकेरी हाक मारू शकता. थँक्यू. मग त्याच नात्याने एक रिक्वेस्ट करायची होती तुला. हो मला माहिती आहे तुम्हाला काय सांगायचंय. आता माधव दादांनी मला खाली सांगितलंय पण खाली सगळे होते त्यामुळे बोलू नाही शकलो. म्हणून म्हटलं पर्सनली जाऊन भेटावं. मला माहिती आहे की तुमचा या सगळ्याशी काही संबंध नाही पण गोष्टी अशा घडल्या आहेत की तुम्ही आपसूक त्यामध्ये अडकला गेलात आणि आता बाहेर पडणं तुमच्यासाठी अवघड होऊन बसलंय. मलाही वाटतं तुम्हाला सोडावं पण मलाही त्यासाठी थोडा वेळ हवा. काही लिगल फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण कराव्याच लागतील. त्यामुळे प्लीज काही दिवस तुम्हाला इथे थांबावंच लागेल. मी लवकरात लवकर प्रयत्न करेन तुम्हाला सोडण्याचा. थँक्यू. तू निदान एवढा विचार तरी केलास. हो आणि काहीच दिवसांचा प्रश्न असेल तर मग ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही करू मॅनेज. नक्की. मलाही तुमच्याकडनं अशाच सहकार्याची अपेक्षा आहे आणि ते जर मिळालं
तर तुम्ही लवकर जाऊ शकता. थँक्यू सो मच. काय गो, काय हवा हा काय तुका? नाही, मदतीसाठी चालले होते. अगो, आय वांगडा थांबायचा ना. छायाताई आहेत तिथे आणि तुम्ही एकट्या तरी किती कामं करणार. मी तुमची मदत करते. काय नको, माका सवय हा. अहो, मला खरंच आवडेल तुमची मदत करायला. बरा, कांदो घे चिरू. हो. काय गो, झेपता हा ना तुका? हो, करतीये. काय गं सरिता, जेवण झाला काय? आहे, तुम्ही हय किती आईलास? आराम करायचा ना. छायाताई, काय तुम्ही पण आईंका हय कित्याक योग दिलास? अगो, माका कळणार नाही असा किती म्हणतोस? मी तिका निजाकच सांगलेलोय, तिची तीच इलिया. अगो, पण तुम्ही कित्याक भांडतात? माका काय झालेलं नाही. जेवणाचा काय तर लवकर बघ गो बाय, भूक लागली. हा सगळ्यांका लागली असतात भूक. माका पण भूक लागली हा. भय करता वा मी. विश्वास, कुठे होतास? मी जरा माधव दादांशी बोलत होतो. माधव दादांसोबत? का? मगाशी बोलणं झालं ना आपलं. त्याच संदर्भात. बरं ऐक ना, काहीतरी मॅनेज होऊ शकतं का? कारण माधव दादाला इथे येऊन ना बरेच दिवस झालेत. जायचं म्हटलं ना तर काही ना काही प्रॉब्लेम येतातच. अभिराम, मला कळतंय, पण इच्छा असूनही मी त्यांना सोडू शकत नाही. मी त्यांना प्रॉमिस केलंय, जसा एखादा पुरावा सापडे मी त्यांना इथून जायची परवानगी देईन. प्लीज. आणि हे सगळं मी तुझा मित्र आहे म्हणून. हा, थँक्स यार. बरं, तुला काय बोलायचं होतं माझ्याशी? सुषमाचं बोलायला. अजून काय? हे बघ, आपला तपास सुरू आहे, ती नक्की सापडेल. बरं विश्वास, सुषमा सापडली ना की आधी आई समोर आणून उभं करू. कारण तेव्हा तिला कळेल की जी सुषमा तिला दिसतेय ना तो केवळ भास आहे. अभिराम, अरे मानसिक आजारात असं करून नाही चालत. आपण आईंवर कुठलाही फोर्स नाही करू शकत. त्यांनी एक त्यांचं आभासी विश्व तयार केलंय. याला तडा जाऊ न देता हा भास आहे हे हळूहळू त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. आणि हे तू आणि मी नाही करू शकत. त्यासाठी त्यांना ट्रीटमेंटचीच गरज आहे. आणि त्यामुळे कदाचित त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. हं? हं? अजून कितको टाइम लागतलो जेवणाक? वै जरा धीर धरा. माका भूक लागली हा. मी बघताय काय गावता काय. सुशल्या, थांबा सुशल्या, थांबा. पकडा दे का? परत पळून जायता. सुशल्या, खय हा, खय नाही हा. अगो थांबा. खय गेला? खयच होता. खयसून पळाला काय तो? पकडू वळत
का आहे तुम्ही खाय जाऊ नको हयच थांबा तुम्ही. अगो पकडू खोया ते का तू तू काय चाललं तू काय चाललं सोड मका अगो ते का पकडू खोया ना सोड मका नाही नाही नको अगो सोड मका थांबा आई थांबा. तू 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 हयच थांब मी जाऊन पकडून येते ते का हा तू हयच थांब. आहे तुम्ही खय जाऊ नको छायाताई जातात ना हा जावा तुम्ही जावा. तू जाऊ नको हा खय हयच थांब मी लय. आय खसा अगो ताबक सुचल्या पकडते का पळून जात खय सुचल्या अगो थयच हाता खय नाही गेलेला हे माझ्याशी खोटा बोलले ते का बाहेर काढूक नाही सुचल्या हाय थयच आहे छाया 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 सोडू नको ते का ताबक सुचल्या सुचल्या ए सुचल्या बस सुचल्या मी तुका सोडूच आहे नाही छाया पकडते का अगो छाया पकड मका काय दिसणार नाही. मी येतोय ना तर मी येतोय